राजपुत्र म्हणजे गुरुपुत्र म्हणजे भगवंत स्वरूप होण्याचा मान मिळतो. पण त्यासाठी आवश्यकता आहे ती रामविश्वासाची. यासाठी विश्वास पाहिजे संत वचनावर. परमार्थाचुकी कोण तर गुरु तोची देव, ऐसा ज्याचा भाव तो मनुष्याला मनुष्याला दुःखाची बाधा होते. याचे कारण त्याला एक खरे सुख कोठे आहे ते कळतच नाही व सुखाच्या आभासाला तो सुख मानतो व धडका मारतो, म्हणून रक्तबंबाळ होतो. यालाच समर्थ तया पामरा बाधिजे सर्व काही. तो देवाची आळंदी सोडून चोराच्या आळंदीच्या दिशेने वाटचाल करीत असतो, म्हणून सतत संकटाचा सामना करावा लागतो. चोराची आळंदी म्हणजे गाव खरंच आहे, म्हणूनच माऊलीच्या आळंदीला देवाची आळंदी असे म्हणतात. या संदर्भात म्हणजे सुखाच्या आभासाला सुख समजतात व दुःखी होतात व संदर्भात संत एक छान दृष्टांत देतात. एका राजाचे आपल्या राणीच्या सौंदर्यावर विलक्षण प्रेम होते. एक क्षणही तो आपल्या लाडक्या महाराणीला विसरू शकत नव्हता. एकदा त्याने आपल्या लाडक्या राणीसाठी अत्यंत मौल्यवान नवरत्नांचा हार घेतला. राणीच्या आग्रहावरून दस्तूरखुद्द स्वहस्ते राणीच्या गळ्यात घातला. तो हार राणीचा जीव की प्राण होता. ती त्या हाराला क्षणभरही विसरू शकत नव्हती. अगदी झोपताना सुद्धा तो ती काढून ठेवीत नसे. पण एकदा राणीसाहेब त्यांच्यासाठी खास बनविण्यात आलेल्या खास तलावात पोहण्यासाठी गेल्या. कडेकोट बंदोबस्तातील त्या तलावात एकट्या राणीसाहेब जलविहार करणार होत्या. त्यांनी हार व इतर अलंकार वस्त्रे काढून ठेवली. उपवस्त्र परिधान करून जलविहाराचा आनंद घेत होत्या. तलावाच्या काठावर तो हार उन्हाने अधिक चकमकत होता. आकाशमार्गे फिरणाऱ्या घारीला वाटले की खाण्याचाच काहीतरी पदार्थ आहे. तिने तो उचलला व दुसऱ्या तलावाचे काठावरील झाडावर असलेल्या घरट्यात नेऊन ठेवला. तो खाद्यपदार्थ नाही असे समजल्यावर तो तिथेच पडून राहिला. राणीसाहेब जलविहार आटोपून बाहेर आल्या. तेव्हा हार नसल्याचे लक्षात आले. समस्त रखवालदारांना याबद्दल खुलासा विचारण्यात आला, पण हार मिळाला नाही. शेवटी हाराचे वर्णन करून शोधून देणाऱ्यास मनोवांछित बक्षीस दिले जाईल अशी दवंडी दिली गेली. योगायोगाने एक धोबी त्या तलावावर कपडे धुवायला जात होता. त्या तलावाच्या काठावरील घरट्यात तो हार होता व हाराचे प्रतिबिंब स्वच्छ पाण्यात पडत होते. त्या धोब्याला वाटायचे हार तळ्यात आहे. तो रोज तळ्यापर्यंत बुडी घ्यायचा व दमछाक व्हायची, पण हाती मातीशिवाय दुसरे काहीच लागायचे नाही. महिन्यांशी हा उपक्रम सुरू होता. एक साधू तळ्याच्या काठावर बसून हा प्रकार पाहत होता. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला होता. तो धोब्याला म्हणाला, तो हार तुला पाहिजे असेल तर प्रतिबिंबाच्या मागे लागू नको. तो झाडावरील घरट्यात आहे व पाण्यात आहे ते प्रतिबिंब आहे. तिथे आयुष्यभर बुड्या मारल्यास तरी मातीशिवाय काही हाती लागणार नाही. त्या साधूच्या सांगण्यावरनं खरा शोध घेऊन हार मिळवला व बक्षीस मिळवले. या ठिकाणी आत्मस्वरूप हा खरा मौल्यवान हार आहे. राजा परमेश्वर आहे व साधू सद्गुरू आहेत. सद्गुरू सांगतात की बाबा रे, खरे सुख तुझ्या आतमध्ये आहे. स्वस्वरूपाची ओळख घेण्यात आहे व आपण ते बाहेर विषय सुखात शोधत आहोत. विषयरूपी दगडावर, वासनारूपी दगडावर डोके आपटून रक्तबंबाळ होत आहोत व गुरुवचनावर विश्वास टाकला तर आत्मसुखाची गोडी लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांचा आग्रह आहे की एकदा कैवल्यदानी प्रभू रामचंद्र विश्वास ठेवून त्यांना अभिप्रेत असलेला आचार सांभाळला की सुख तुमचा पत्ता शोधत तुमच्याकडे येईल. पुढील श्लोकाचा भावार्थ उपरोक्त विवेचनामध्ये आलेला आहेच. आपल्या मनामध्ये जे जे भाव निर्माण होतात त्याप्रमाणे मन सुख दुःखाच्या झोक्यावर हिंदोळत असते. भाव मंगल व पवित्र ईश्वर सन्मुख असेल तर झोका सुखाचे बाजूने असतो व भाव अपवित्र असूया, द्वेष, क्रोध, निंदा, स्पर्धा या विकारांनी भरलेला असेल व भारलेला असेल तर दुःखाशिवाय काही हाती लागणार आहे काय? मनुष्य दुःखी का आहे? तर तो भवरोगाने त्रस्त व ग्रस्त आहे. भवरोग म्हणजे असा रोग की एकाच वेळी कितीही सेवन केले तरी तृप्ती नाही
व त्याच वेळी सेवन करावे ही इच्छाच नाही. म्हणजे विषयांचे कितीही सेवन केले, शरीर गलित गात्र झाले तरी तृप्ती नाही व इंद्रिये स्वेच्छानिवृत्त होऊ लागली की जाग येत नाही. व दुसऱ्या बाजूने संत सांगतात, हरिनाम घ्यावे तर मन लागत नाही. कधी एकदा मेरुमणी येतो असे वाटत राहते. असा जो रोग आहे त्याचेच नाव भवरोग आहे. यालाच भवबंध, भवसागर अशी नावे संतांनी दिलेली व ही भवनदी कोण पार करू शकतो तेही सांगितले. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया एलीच थडिये सरले माया जळ. म्हणजे भवनदी ही भगवत भक्तांसाठी भवनदी राहत नाही, भवबंधन राहत नाही, भवरोग राहत नाही, भवसागर नाही, तर भगवंत विन्मुख होण्याची ती एक अनुभूती आहे असे पटते. सद्गुरूद्वारा ही चूक लक्षात येते व तो जीव ईश्वर सन्मुख होतो. हजारो वर्षाचा काळोख एका दिव्याने क्षणात नाहीसा व्हावा, तसे याचे प्रत्यंतर त्याला येते. वस्तू आपल्या जवळच आहे, पण आपण व्यर्थ बाहेर शोधत होतो याची खात्री पटते. व रामविश्वास, गुरुविश्वास नसेल तर मात्र भवाची जीवभावना भूती ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. आपल्या हातून व्यर्थ काही जाऊ नये असे वाटत असेल तर समर्थांची तळमळ आपण ध्यानी घेतली पाहिजे. तसे न घडले तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच, आणि म्हणून समर्थचरणी प्रार्थना करूया. आमचा रामविश्वास जागविण्याचे कामही तुम्हीच करा असे विनवूया. हरिओम श्रीराम.